नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे, की आता ऋषीकडे बंड्या आलेला असतो आणि बंड्या म्हणत असतो, "ऋषी सर, तुम्ही कमळीला गावाकडे जाण्यापासून थांबवा. ती जर गावाला गेली तर सगळं सत्य तिला कळेल. आबा या जगात नाहीये हे कळल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसेल. कदाचित ती गावावरून इकडे येणार सुद्धा नाही. तिचं स्वप्न देखील अपूर्ण राहील. पण तुम्ही काहीही करून तिला थांबवा." ऋषी म्हणतो, "हो, आता काहीही करून कमळीला थांबवायलाच हवं." आणि कमळीला गावापासून जाण्यासाठी तो आता अडवणार असतो. इकडे कामिनी ही अनिकाला सांगत असते, की मी आज नयनताराकडे जाऊन आले आणि तिथे जाऊन मी तुझा आणि ऋषीचा साखरपुडा ठरवून आलेले आहे. आता हे ऐकल्यानंतर अनिकाला खूप आनंद होतो. ती आनंदाच्या भरात उड्या मारायला लागते आणि कमलीला भेटते. कमलीला म्हणत असते, "ए गावछाप, तुला एक शॉकिंग न्यूज देऊ का? तुझ्या पायाखालची जमीनच सरकणार आहे." तेवढ्यात आता कमळी म्हणते, "हे बघ, तुझ्या कुठल्याही धमक्यांना किंवा न्यूजला मी घाबरत नाही आणि तुझं जे काही असेल ना तुझ्याकडेच ठेव. मला त्याच्याने काहीच फरक पडत नाही." अनिका म्हणते, "आता तर ती न्यूज तू ऐकायलाच हवी. अगं माझं लग्न ठरलंय." "हो, बरोबर ऐकतेस तू. माझं लग्न ठरलंय. लवकरच मला छान असं सासर मिळणार आहे आणि माझा होणारा नवरा कोण आहे माहिती आहे का तुला? ऋषी इनामदार." आता हे नाव ऐकल्यानंतर कमळीला खरंचच भीती वाटायला लागते. धक्का बसलेला असतो तिला. तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. खरं तर ऋषीच्या घरच्यांना अनिका आवडत नाही, ऋषीला सुद्धा आवडत नाही हे तिला माहिती असतं. तरी सुद्धा ऋषी आणि अनिका यांचं लग्न कसं ठरलं हे तिला कळत नसतं आणि याच्या मागे नक्कीच काहीतरी अनिकाचा प्लॅन आहे किंवा डाव आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि मुळात ऋषीचं लग्न ठरलंय म्हणून आपल्याला एवढा त्रास का होतोय हे तिला कळत नसतं आणि ती खूप डिस्टर्ब झालेली असते. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.